या एका व्यक्तीपासून 3 हात लांबच राहा. मोठे षडयंत्र उघड होण्याची शक्यता आहे, पण आतून वेगळाच खेळ करत आहेत. ही व्यक्ती कोण असू शकते? ही व्यक्ती तुमच्या खूप जवळची असू शकते. कामाच्या ठिकाणी सहकारी किंवा जुना मित्र किंवा अनोळखीचा, कुटुंबातील किंवा नातेवाईक किंवा तुमच्या यशावर सतत नजर ठेवणारी व्यक्ती असू शकते. ही व्यक्ती थेट नुकसान करत नाही, पण पाठीमागून योजना आखते, तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या निर्णयामध्ये अडथळे निर्माण करते. 28 जानेवारीनंतर काय बदल होणार? या तारखेनंतर सूर्य आणि शनीचा प्रभाव सिंह राशीवर अधिक जाणवेल. त्यामुळे लपलेली सत्ये हळूहळू समोर येतील. कोण तुमचा आहे आणि कोण फक्त फायदा पाहतो हे स्पष्ट होईल. काही लोकांचा खरा चेहरा दिसून येईल. हा काळ तुम्हाला सावध राहण्याचा इशारा देतो, घाबरण्याचा नाही. 3 हात लांब राहणाऱ्यांचा अर्थ आहे, याचा अर्थ असा नाही की भांडण करा किंवा नातं तोडा. याचा अर्थ असा की वैयक्तिक गोष्टी शेअर करू नका. पैसे, योजना किंवा भविष्याबद्दल बोलणे टाळा. लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीचा पुरावा ठेवा. शांत राहून निरीक्षण करत पुढे जाणे हाच योग्य मार्ग आहे. चांगली गोष्ट म्हणजे या षडयंत्रातून तुमचे नुकसान होणार नाही, उलट तुमची मानसिक ताकद वाढेल. चुकीचे लोक आपोआप दूर जातील. योग्य लोक आणि संधी तुमच्याकडे येतील. देवाच्या आणि गुरुकृपेची साथ किंवा सिंह राशीला या काळात नक्कीच मिळेल. फक्त संयम आणि शहाणपण गरजेचं आहे. उपाय पाहणार आहोत आपण. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा बोलायचा आहे. लाल रंगाचा वापर शुभ ठरेल. लक्षात ठेवा, सिंह कधीही कोणाच्या षडयंत्राने हरत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो.